बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 5 महिने होतील. आता एक आठवड्याभरात पावणे 5 महिने झालेत. हे सर्व चाललंय, जे घडलं, म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचे जे आपण फोटोग्राफ्स बघितले, जे अरेस्ट वॉरंट म्हणजे जे चार्जशीट दाखल झालं त्याच्यामध्ये जे फोटो बघितले, अक्षरशः महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणूस काय सगळ्यांचंच रक्त खवळलं. मीडिया ट्रायल्स किती झाले, किती चॅनल्स त्याबद्दल बोलले, किती जणांनी आवाज उठवला. धनंजय मुंडे जे मंत्रिमंडळात होते त्यांना राजीनामा द्यावा लागला. वाल्मिक कराड हा जो पंकजा मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ज्या वाल्मिक कराडमुळे, तो वाल्मिक कराड एक नंबरचा आरोपी झाला. आणि अक्षरशः मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट घडली. अशी गोष्ट घडणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव होतं. त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये घडणं तर अजून दुर्दैव होतं. कारण राजकारणात म्हणजे राजकारणात एक चांगल्या पदावर असणाऱ्या माणसाच्या खाजगी माणसाकडनं म्हणजे जवळच्या अतिजवळच्या माणसाकडनं हे कृत्य घडलं. ते फक्त दहशत माजवण्यासाठी, आपली जी काळी कामं करतोय आपण ती पुढे नेण्यासाठी. त्यामध्ये एक सरपंच आडवा आला म्हणून त्याला कायमचं आडवं करण्यात आलं. हे सर्व चालू असताना आता मनोज जरांगे पाटील, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मराठा म्हणजे नेते म्हणू शकतो आपण त्यांना, मराठा आरक्षणाच्या लढ्याबद्दल प्रमुख नेतृत्व आहे ते. त्या नेतृत्वाने आता जेव्हा त्यांना ह्या केसबद्दल बोललं, कारण आपण हे विशेष समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर जेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल घेतला नाही त्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील हेच होते ज्यांनी रास्ता रोको केला होता आणि या केसकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. असे मनोजदादा जरांगे पाटील यांनी या केसमध्ये लक्ष घातलं होतं. धनंजय देशमुख जो संतोष देशमुख यांचा भाऊ होता, आरोपींना अटक होत नाही, लवकर न्याय मिळावा म्हणून जेव्हा याच्यावरती चढले होते पाण्याच्या टाकीवरती आणि तिथून जीव देतो उडी मारून, असं जेव्हा त्यांनी हट्ट धरला होता तेव्हा मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतः तिथे उपस्थित होते. त्यांनीच त्यांना खाली आणलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचा मी विषय जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत विजू देणार नाही. हे सर्व झालं आणि त्यानंतर या केसमध्ये एंट्री झाली सरकारच्या एका आमदाराची. आमदार सुरेश धस यांनी लगातार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, वाल्मिक कराडवर केले. सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी फडणवीस साहेबांना मी विनंती करतो असं करून धनंजय देशमुख यांच्या जवळ आले, देशमुख फॅमिली सोबत राहिले. हे सर्व झालं. त्यानंतर वाल्मिक कराड आरोपी झाला, चार्जशीट दाखल झालं आणि धनंजय मुंडे यांनी आपला हेही दिला, राजीनामाही दिला मंत्रिपदाचा. त्यानंतर धनंजय मुंडे म्हणजे यांना जसं प्रकरण झालं, त्यांनी जशी शपथ घेतली तेव्हापासून त्यांना बोलण्याचा म्हणजे तंबी आली होती आणि नंतर असं स्पष्ट झालं की त्यांचा अर्धांग वायू गेलाय, कुठला तरी त्यांना आजार झालाय की त्यातनं ते बोलू शकत नाही, त्या आजारामुळे ते बोलू शकत नाही. हे सगळं असताना झालं, घडलं, ओके. परंतु आता सिक्वेन्स आपण बघितला तर मनोज जरांगे पाटील म्हणजे अंजली दमानिया यांनी आरोप केला होता की वाल्मिक कराडला बीडमध्ये जेलमध्ये का ठेवलंय, कारण त्याच्या आधी असलेली महादेव गीते, आठवले गँग, हे सर्व. आणि आता रणजित कासले जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी वाल्मिक कराडच्या इन्काउंटरची गोष्ट केली होती, त्यांना म्हणजे बीड जिल्ह्यातनं, बीड त्या कारागृहातनं त्यांना हलवण्यात आलं, त्यांना बाकीच्या जेलमध्ये टाकलं. कारण काय की वाल्मिक कराड आणि त्यांच्यात वैर आहे, उद्या रणजित कासले यांच्याही जीवाला धोका आहे असं सांगून त्यांना तिथनं हलवण्यात आलं. परंतु हाच आरोप अंजली दमानी यांनी केला की वाल्मिक कराडला तिथे का ठेवण्यात आलेला आहे. बाकीचे आधीचे जे गुन्हेगार होते, महादेव गीते हे पहिल्यापासून बीड कारागृहात होते, मग वाल्मिक कराडला नंतर आले तरी महादेव गीतेला आधी हलवलं तिथनं आणि त्यांना तिथंच का ठेवलंय, कारण ते VIP ट्रीटमेंट घेत आहे, त्यांच्या मर्जीतले लोक आहे, ते कोणाशी बोलतात, भेटतात. किंवा इव्हन त्यांनी असाही आरोप केला की एखादा कटही ते रचला जाऊ शकतो तिथे. हे सर्व असताना तिथे शंकेची पाल कुसमुसली आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांचंही स्टेटमेंट आलं की मी फडणवीसांकडे, गृहमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे की असं असं होतं, वाल्मिक कराडला अशी फॅसिलिटी मिळते. आता हे सगळं असताना अंजली दमानिया यांनी सांगितलं की तुम्ही बरोबर बोलताय, परंतु तुम्ही फडणवीस यांच्याकडे मागणी न करता
तुम्ही म्हणजे न्यायालयाकडे मागणी करा, कारण न्यायालय यामध्ये लवकर करू शकतं. कारण देवेंद्र फडणवीस म्हणजे एक ॲज अ राजकारणी हे नाही होऊ शकत असं अंजली दमानिया बोलल्या होत्या. त्यानंतर हीच प्रतिक्रिया मनोज दादा जरांगे पाटील यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांचं स्टेटमेंट क्लिअर आणि कट आहे की म्हणजे राजकारण्यातला एक पुढारी आणि धनंजय देशमुख यांचं रात्रीतनं काही म्हणजे अंधारात चर्चा होते आणि नंतर ते पुढं येतं आणि त्या पद्धतीने हे सगळं सेटल झालेलं आहे. एकदम म्हणजे राजकारण्यांनी अतिशय शिताफीने फडणवीस साहेब असू द्या, सुरेश धस असू द्या यांनी वाल्मिक कराडला वाचवलेलं आहे, हे तुम्हाला अजून पुढे कळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण रोखठोक भूमिका घेतो, रोखठोक बोलतो, परंतु धनंजय देशमुख आणि सुरेश धस यांचं म्हणजे अंधारात ठरतं असं त्यांनी स्पष्टपणे हे केलेलं आहे, विधान केलेलं आहे. निश्चितच हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की सुरेश धस जेव्हापासून आरोपपत्र दाखल झालंय, सुरेश धस यांनी साईड घेतली या प्रकरणातनं. ते सहसा बोलताना आपल्याला आढळत नाही. सह आरोपी आम्ही मुद्दाम कमी केलेत असंही सुरेश धस यांनी सांगितलंय, कारण जास्त जेवढे आरोपी होईल त्यानंतर त्यांना शिक्षा देण्यासाठी पळवाटा शोधल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. यावरूनच मनोजदादा जरांगे पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला. कारण आता मनोजदादा जरांगे पाटील जर बोलतायत तर याचा अर्थ तथ्य आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मनोजदादा जरांगे पाटील बीड, जालना, नांदेड ह्या मराठवाड्यात स्पेशली ते ॲक्टिव्ह आहेत, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन स्रोत आहे. आणि हे सर्व असताना सुरेश धसही काही बोलत नाही. याच्यावरती धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली नाही. यावरनं त्यांना असंच म्हणायचंय की कुंपणच शेत खातंय. त्यांचा म्हणजे खरंच म्हणजे आता असा डाऊटही जनसामान्यांनाही आपल्यालाही यायला लागलाय, धनंजय देशमुख मॅनेज झालेले आहेत का? आत्ताच बातमी आली, संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका ह्यांनी आता चप्पल घालणं सोडलेलं आहे. जोपर्यंत न्यायालय या आरोपींना फाशी देत नाही, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जे आरोपी आहेत त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असं त्यांनी वचन दिलंय आणि त्या पद्धतीने त्या वागतायत. परंतु धनंजय देशमुख खरंच मॅनेज झालेला आहे का? देशमुख कुटुंब खरंच मॅनेज झालेलं आहे का? ही जरा गोष्ट थोडीशी आपल्याला म्हणजे संशयाची पाल चुकते. कारण यामध्ये धनंजय मुंडे हे ऑलरेडी म्हणजे मोठं नेतृत्व आहे राजकारणातलं. अजितदादा पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीस महायुतीतलेच नेते असल्यामुळे फडणवीसांनाही धोका वाटू शकतो की उद्या जर धनंजय मुंडे यांचं नाव आलं तर आपलंही महायुतीत ठिणगा पडू शकतो किंवा महायुतीचं नाव खराब होऊ शकतं देश पातळीवर, त्यांचाही रिपोर्ट खराब होऊ शकतो ॲज अ गृहमंत्री म्हणून. म्हणजे हे सर्व प्रकरणं आपण बघितले तर जरांगे पाटील यांनी जो आरोप केलाय तो नक्कीच कुठेतरी तथ्यता वाटते. कारण मागच्या सुनावणीला ज्यावेळेस न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यावेळेस ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, आत्तापर्यंत 4 सुनावण्या झाल्या त्यापैकी 2 सुनावण्यांना ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दांडी मारलेली आहे. म्हणजे हे सर्व कुठेतरी शंकेची खरंच पाल मनात आणतंय आणि ह्या लिंकमुळे वाल्मिक कराड लवकरच सुटणार हे यांनी सांगितलेलं आहे मनोजदादा जरांगे पाटील. सुरेश धसही आता बोलत नाहीये. नक्कीच कुठेतरी असं वाटतंय मलाही आता या गोष्टीचा वाटतंय की वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठीच धनंजय मुंडे, सुरेश धस आणि धनंजय देशमुख कुटुंबीय यांनी कुठे सेटलमेंट केली आहे का? कुंपणानेच शेतावरती हल्ला केलेला आहे का असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टीबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त व्हा. या केसबद्दल तुम्ही जुडलेले असालच, त्यामुळे तुमचंही मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.